उद्धव ठाकरे सध्या प्रचार दौरे करतायत आणि यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे। नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना लोक भाड्याने का घ्यावी लागतात अशी टीका त्यांनी भाजपवर केलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे घणाघात करतायत, टीका करतायत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, उत्तर कसं देणार याला? मला वाटतं असली नकली हा विषय त्या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेला माहीत झालेला आहे। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार जे काय आहेत ते संपूर्णपणे धुळीला उद्धव ठाकरेंनी मिळवले आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा जी आहे तो विचारांचा वारसा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे असली विचाराची शिवसेना ही शिंदे साहेबांकडे आहे। आणि बाळासाहेबांचे पुत्र असूनही त्या ठिकाणी नकली भूमिका उद्धव ठाकरे साहेबांकडून मांडताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच्यामुळं असली नकली अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाना प्रयत्न आहे। जी भूमिका बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधात घेतली, देशविघातक प्रवृत्तींच्या विरोधात घेतली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे हे नकली शिवसेनेचं नेतृत्व करतायत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं। नक्कीच, पण आरशात बघा मेकअपची गरज का लागते असं सुद्धा म्हणतात ते। हातच्या कंकणाला आरसा कशाला? उद्धव ठाकरेंनी स्वतःच आरशात डोकावून पाहावं आणि दुसऱ्या आरशामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा त्या ठिकाणी घ्यावी। मग आपला चेहरा किती नकली आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। किती तकलादू आहे हे उद्धव ठाकरेंना समजून येईल। नक्कीच, पण आताच्या सरकारबद्दल जनतेमध्ये असंतोष आहे, लोक घ्यावी लागतात आणि देशामध्ये भारत सरकार हवं आहे, मोदी सरकार नको अशी टीका ते करत आहे। आपल्या पक्षातला असंतोष आपल्याला मिटवता येत नाही, त्याने जनतेच्या असंतोषाविषयी बोलावं म्हणजे हास्यास्पद आहे। आणि महाराष्ट्रातील जनतेनं 2.5 वर्षाचा कालावधी आपला पाहिलेला आहे। आपण काय भूमिका घेतल्यात, काय विकास केलात आणि त्याच्यामुळे असंतोषाची काळजी आपण करू नका। पूर्णपणे महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचा असंतोष त्या ठिकाणी जो काही असेल तो दूर करण्याची क्षमता त्या ठिकाणी, समाधान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे सरकारनं मोदी साहेबांनी केलेला आहे। आणि जर तुम्हाला असं कुठे वाटत असेल तर आम्ही जनतेसोबत आहोत आणि आपण जनतेला काय दिलं हे जनतेला माहीत आहे। तुम्ही असंतोष करत त्या ठिकाणी तव्यावर पोळी भाजायचं काम करता, याच्या पलीकडे काही नाही। एकेकाळी वाटत होतं की संमिश्र सरकार नको, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे। एकाधिकार घातक आहे, कुठेतरी मोदींवर टीका करतायत। जी भूमिका ते आता सध्या घेत आहेत, बदललेली भूमिका वाटते। ज्या पक्षामध्येच एकाधिकारशाही होते, ठाकरेंचा शब्द अंतिम होता, आता बाळासाहेबांचा समाजहिताचा असल्यामुळे त्या ठिकाणी व्यापक अर्थानं लोकांनी स्वीकारला। नंतर उद्धव ठाकरेंकडे काय आहे? लोकशाही आहे का पक्षात? उद्धव ठाकरे सांगतील ते, त्यानंतर आदित्य ठाकरे सांगतील ते कमी झालं तर रश्मी वहिनी सांगतील त्यातनं तेजस ठाकरे डोकावत आहेत। त्याच्यामुळे जे स्वतःच एकाधिकारशाहीचे बळी आहेत किंवा जे स्वतः एकाधिकारशाहीनं पक्ष चालवत आहेत त्यांनी लोकशाहीची भाषा आणि दुसऱ्यावर टीका करण्याचं धाडस करू नये। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन नरसिंग गजेलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।